बियाणांचा काळा बाजार करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली। अकोल्यातल्या अडसूळ गावात कृषी विभागाने मोठी कारवाई केली। कृषी केंद्रावर अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये बियाणं विक्री होत होती। लोकशाहीच्या बातमीनंतर आता कृषी विभागाला खडबडून जाग आल्याचं पाहायला मिळतंय आणि कृषी विभागाने अखेर कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। बियाणांचा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सध्या काळा बाजार सुरू आहे आणि याच काळा बाजाराच्या संदर्भातली बातमी लोकशाहीने प्रसिद्ध केली होती आणि त्यानंतर मात्र आता कृषी विभागाला खडबडून जाग आल्याचं पाहायला मिळतंय। बियाणांचा काळा बाजार करणाऱ्यांवर आता कारवाई केली जाते आहे। अकोल्यातल्या अडसूळ गावात कृषी विभागाने मोठी कारवाई केली असून कृषी केंद्रावर अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये बियाणांची विक्री होत होती। लोकशाहीने या संदर्भातली बातमी प्रसिद्ध केली आणि त्यानंतर मात्र कृषी विभागाला आता जाग आलेली आहे। जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी तेल्हार तालुक्यामध्ये तेथील स्थानिक कृषी अधिकारी, पंचायत समिती व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासोबत अडसूळ फाटा येथील अश्विनी ॲग्रो एजन्सी या कृषी निविष्ठा विक्रेता तिथं जाऊन तिथं रेड केली। त्या ठिकाणी एक शेतकऱ्याला जादा दरानं कापूस बियाण्याची विक्री होत होती आणि त्याकरता त्या ठिकाणी सापळा रचून त्या कृषी विक्रेत्याकडे तपासणी केली आणि सापळा यशस्वी झाला। त्यानुसार संबंधित जो तिथला विक्रेता आहे त्या विक्रेत्यावर तिथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।